वेगनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतोय विधानसभा निवडणुकांच्या निकालाची. देसाई, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. आता दिल्ली आणि राजस्थानबद्दल जे काय बोललं गेलं किंवा इन्कम्पन्सी म्हणजे जो इन्कम्पट चांगला आहे, परफॉर्म करणार आहे, त्याला मतं मिळाली अशी एकूण चर्चा आहे. मला तुम्हाला पुढे जाऊन थोडंसं विचारायचं आहे. आज आमच्याकडे एक विश्लेषक असं म्हणाले की मीडियाने काँग्रेस पक्षावर खूप टीका केली गेल्या काही दिवसामध्ये, तरी सुद्धा लोकांनी काँग्रेसला निवडून दिलं. याचा अर्थ हा मीडियाचा सुद्धा पराभव आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? मीडियाचा पराभव आहेच आणि मीडियाचा वारंवार पराभव झालेला आहे. तुम्ही गेल्या काही वर्षातले अंदाज बघितले तर मीडियामधल्या पत्रपंडितांनी जे व्यक्त केलेले अंदाज ते अनेक वेळा म्हणजे 100% खोटे ठरले. अंदाजाबद्दल मी नाही म्हणत, अंदाजाबद्दल नाही, अंदाज चुकीचे ठरतात. आता ओपिनियन पोल पण आपण करतोय. त्यांचं असं म्हणणं होतं की मीडियानी महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ काँग्रेसच्या सरकारला टार्गेट केलं, मोर्चे निघाले, गेटवेवर हजारो लोक एकत्र आले, पण दिल्लीमध्ये त्याची काहीच प्रतिक्रिया उमटली नाही. याचा अर्थ मीडियाने जे जनमत संघटित केलं त्याचा हा पराभव आहे असं त्यांचं म्हणणं होतं. नाही, ते चुकीचं आहे. म्हणजे आता मुंबईमध्ये जी घटना घडली त्याचं मुंबईमध्ये जास्त रिफ्लेक्शन पडणार, दिल्लीमध्ये तेवढं पडणार नाही. आणि दिल्लीमध्ये इलेक्शनचं वातावरण होतं. एवढंच कशाला, राजस्थानमध्ये एकाने सर्व्हे केलेला आहे, त्यामध्ये 30 ते 35% लोकांनाच मुंबईतल्या घटनेची माहिती होती. म्हणजे जो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे दिल्लीमधले जे स्थानिक मुद्दे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये म्हणजे